आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली। राज्यात चांगला पाऊस पडू दे, शेतकऱ्यांच्या कल्याण आणि समृद्धीसाठी फडणवीसांनी विठुरायाला साकडं घातलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते पहाटे 2:30 वाजता विठ्ठलाची महापूजा झाली। याचा आज थेट देवाच्या गाभाऱ्यातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी। आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगते गुज पांडुरंग। आज आषाढीची शासकीय महापूजा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नी केलेली आहे आणि या पूजेनंतरचं हे विठुरायाचं सावळं रूप आपण लोकशाहीच्या प्रेक्षकांसाठी या ठिकाणी दाखवत आहोत। मानाचे वारकऱ्यांचा या वर्षीचा मान हा धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गोरगाव येथील माने दाम्पत्याला मिळालेला आहे। हे दाम्पत्य 20 वर्ष झालं विठुरायाची वारी करत आहे आणि आज शासकीय महापूजा झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील बळीराजाला सुखी ठेव, राज्य सुख समृद्ध होऊ दे असं साकडं घातलेलं आहे आणि यंदा रेकॉर्ड ब्रेक अशी गर्दी या ठिकाणी विठुरायाच्या दर्शनासाठी आषाढी यात्रेला झालेली आहे। आजच्या गर्दीने आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडल्याचं प्रशासनानं सांगितलेलं आहे। एकंदरीतच विठुरायाचं हे सावळं रूप पाहण्यासाठी राज्याच्या नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।